शंभू सावरगाव येथील श्री रामगिरी बाबा स्टोन क्रेशरची तपासणी करण्याची मागणी मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। जालना तालुक्यातील शंभू सावरगाव शिवारात सुरू असलेल्या श्री रामगिरी बाबा स्टोन क्रेशरची तपासणी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेलचे सद्विवेक वैद्य यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन केल्याचा आरोप या स्टोन क्रेशर संचालकांवर करण्यात आला आहे। शिवाय पर्यावरण आणि वन विभागाच्या परवानग्या तपासण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। जालना तालुक्यातील शंभू सावरगाव शिवारात श्री रामगिरी बाबा स्टोन क्रेशर गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे। महसूल विभागाच्या विविध नियमांना फाटा देत या ठिकाणी अवैध गौण खनिज उत्खनन केले जात असल्याचा आरोप स्टोन क्रेशर संचालकावर करण्यात आला। शिवाय परिसरातील काही खदाणीमधून अवैधरित्या उत्खनन करून तेथील दगड या स्टोन क्रेशरमध्ये आणला जात असल्याचा आरोप देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेलचे सद्विवेक वैद्य यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, तहसीलदार छाया पवार, जिल्हा गौण खनिज अधिकारी तुषार निकम आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली आहे। त्यानुसार ETS मोजणी करून अवैध उत्खननबाबत तपासणी करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच CTE आणि CTO परवाने तपासण्याची मागणी करण्यात आली आहे। जय महाराष्ट्र। मी सद्विवेक सुरेश वैद्य, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष जालना। आज रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटून आम्ही एक तक्रार निवेदन अर्ज दाखल केलेला आहे। स्टोन क्रशर अंतर्गत अवैध उत्खननाबाबत आम्ही आज तक्रार अर्ज दाखल केलेला आहे। शंभू सावरगाव येथील श्री रामगिरी बाबा स्टोन क्रशर अंतर्गत मिळालेल्या परवान्याच्या व्यतिरिक्त इतरत्र ठिकाणी त्यांनी मागील 3 वर्षापासून अवैध उत्खनन केलेले आहे व संबंधित अवैध उत्खननामधून होत असलेला शासनाचा महसूल चुकवून त्यांनी अवैध उत्खनन करून शासनाची दिशाभूल केलेली आहे। संबंधित निवेदनाद्वारे आम्ही मॅडम यांना विनंती केलेली आहे, या स्टोन क्रशरची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी। निवेदनाअंतर्गत जर कधी या स्टोन क्रशरवरती दंडात्मक कारवाई नाही झाली तर येणाऱ्या दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंतर्गत आम्ही जालन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तीव्र निदर्शने आम्ही करू। धन्यवाद। जय महाराष्ट्र।